संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आज केज कोर्टामध्ये सुनावणी पार पडली। आता लक्षात घ्या, याच्यामध्ये एकूण 2 प्रकरणं आहेत। पहिलं प्रकरण जे आहे ते खुनाचा आरोप असलेल्यांचं सुरू आहे आणि दुसरं जे आहे ते खंडणी प्रकरणामध्ये सुरू आहे। आज दोनही प्रकरणावरती सुनावणी पार पडली। तर यातल्या खुनाचे आरोपी म्हणून ज्यांना कोर्टामध्ये हजर करण्यात आलं त्या विष्णू चाटे, प्रतीक घुले, जयराम चाटे आणि महेश केदार या चौघांवरती जे आरोप दाखल करण्यात आले त्याच्यासाठी न्यायाधीश श्रीमती SV पावसकर यांच्या कोर्टामध्ये सुनावणी पार पडली। तर खंडणीसाठी विष्णू चाटे याला सुद्धा हजर करण्यात आलं होतं। आता यावेळी सरकारी वकील आणि आरोपींच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला आणि एखाद्या सिनेमालाही लाजवेल अशी उत्कंठावर्धक सुनावणी आज पार पडली। या सुनावणीमध्ये नेमकं काय झालं हे आपण जाणून घेणार आहोत। सुरुवातीला सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे यांनी युक्तिवाद केला आणि या युक्तिवादामध्ये ते म्हणाले, कृष्णा आंधळे म्हणजे या प्रकरणातला अजून एक जो आरोपी आहे तो अजूनही सापडलेला नाहीये, त्यामुळे सध्या जे आरोपी आहेत त्यांच्या कस्टडीमध्ये वाढ मिळावी। आम्हाला अजूनही धागेदोरे शोधायचे आहेत। सर्व आरोपी सापडल्यानंतर त्यांना समोरासमोर बसवून चौकशी करायची आहे। कट कोणी रचला, कसा रचला हे सुद्धा आम्हाला शोधायचं आहे। त्यामुळे आरोपींच्या कस्टडीमध्ये वाढ मिळावी, कोठडीमध्ये वाढ मिळावी अशी मागणी जी आहे ती सरकारी वकिलांनी केली होती। पुढे ते म्हणाले की 6 आणि 9 तारखेला म्हणजे 6 डिसेंबर आणि 9 डिसेंबरला त्याच्या आधी आणि नंतर काय घडलं हे सुद्धा आम्हाला बघावं लागणार आहे आणि म्हणूनच कुठल्याही परिस्थितीमध्ये या आरोपींना जामीन देऊ नये, त्यांच्या कोठडीमध्ये पुन्हा एकदा वाढ करावी अशी मागणी जी आहे ती सरकारी वकिलांनी केली। त्यावरती आरोपींचे वकील असलेले तिकडे यांनी सुद्धा जोरदार युक्तिवाद केला। आपल्या युक्तिवादामध्ये ते म्हणाले की सरकारी वकिलांचा अप्रोच जो आहे तो खूप कॅज्युअल आहे आणि ही काही फेरी टेल नाही, म्हणजे ही काही गंमत नाही। तर तुमचा अप्रोच जो आहे तो खूप प्रॅक्टिकल नाही आहे, कुठल्याही परिस्थितीमध्ये कॅज्युअल आहे आणि कुठलेही ठोस पुरावा घेऊन तुम्ही आलेले नाहीये, त्यामुळे फक्त CDR बघून कट रचला असं म्हणता येणार नाही। हे सर्व एका दिवसात घडलेलं आहे आणि कोणताही कट रचून घडवलेलं नाही। आता हा महत्त्वाचा मुद्दा आहे। वारंवार या आरोपींवरती कट रचून गुन्हा केल्याचा, कट रचून हत्या केल्याचा आरोप होतो आहे आणि अशावेळी आरोपींचे वकिलांनी असं म्हटलेलं आहे की हे सगळं एका दिवसामध्ये घडलेलं आहे, कुठल्याही प्रकारचा कट रचलेला नाही। त्यामुळे इथे त्यांनी पुन्हा पुन्हा वारंवार कोर्टाच्या निदर्शनास ही गोष्ट आणून देण्याचा प्रयत्न केला। दुसरा आरोपींच्या वकिलांनी काय मुद्दा मांडला तर त्यांना असं म्हणायचं होतं की मला बोलायला वाईट वाटतं पण ही सगळी मीडिया ट्रायल सुरू आहे, सामाजिक आणि राजकीय दबावाने हे सगळं सुरू आहे आणि तुमच्याकडे म्हणजे सरकारी पक्षाकडे कोणतेही पुरावे नाहीत। ही सगळी मीडिया ट्रायल सुरू आहे असं आरोपींच्या वकिलांनी मागे सुद्धा सांगितलं होतं। ज्या दिवशी वाल्मिक कराडला हजर करण्यात आलं केस कोर्टामध्ये आणि रात्री उशिरा सुनावणी पार पडली तेव्हा सुद्धा बाहेर पडल्यानंतर आरोपीच्या वकिलांनी ही मीडिया ट्रायल आहे असा आरोप केलेला होता आणि आज पुन्हा एकदा कोर्टासमोर बोलताना सुद्धा त्यांनी तोच मुद्दा मांडला। त्यांचं असं म्हणणं होतं की इतके दिवस जर आरोपी ताब्यात होते तर त्याच वेळी त्यांची चौकशी का करण्यात आली नाही, ते तेव्हा काही फक्त शोपीस होते का असा प्रश्न सुद्धा त्यांनी विचारला। त्यानंतर पुन्हा युक्तिवाद झाला आणि तो युक्तिवाद होता खंडणीच्या गुन्ह्यामध्ये वाल्मिक कराड जो आता आहे त्याच्यासोबत आरोपी असणाऱ्या विष्णू चाटेच्या कोठडीच्या मागणीसाठी आणि यावेळी तपास अधिकारी असलेले अनिल गुजर जे स्वतः DYSP आहे तर त्यांनी त्यांची बाजू मांडली आणि त्यांच्या म्हणण्याचा मतितार्थ असा होता की घटना बघता हा कट रचलेला नाही असं आपण म्हणू शकत नाही, त्यामुळे रचलेला असूही शकतो पण रचलेला नाही असं आपण खात्रीने म्हणू शकत नाही असं गुजरांना म्हणायचं होतं। हे सर्वजण एकमेकांशी संबंधित आहेत, त्यामुळे समोरासमोर बसून चौकशी करायची आहे आणि यासाठी विष्णू चाटेला 7 दिवस CIDची कोठडी द्यावी असं सुद्धा ते म्हणालेत। सुदर्शन घोलेला काल अटक झालेली आहे, त्याची आणि विष्णूची समोरासमोर चौकशी करायची आहे, त्यामुळे चाटेच्या कोठडीमध्ये वाढ करण्याची मागणी सुद्धा त्यांनी केली। आवादा कंपनीच्या मॅनेजरला दिलेली धमकी ही विष्णू चाटेच्या फोनवरून वाल्मिक कराडने दिली होती, त्यामुळे वाल्मिक जो सरेंडर झाला आहे, जो ज्यातून सरेंडर झाला ती स्कॉर्पिओ आम्ही सीज केली आहे, हे सगळं इंटरलिंक अशी मांडणी सुद्धा त्यांनी केलेली आहे। हे खूप महत्त्वाचं आहे। मला वाटतं अनिल गुजर यांनी जी आजची मांडणी केली ती अत्यंत महत्त्वाची आहे आणि ते जे मांडू बघत होते ते सुद्धा अगदी लक्ष वेधून घेण्यासारखं आहे। त्यांच्या म्हणण्यानुसार या सगळ्या घटना ज्या आहेत त्या कुठेतरी इंटरलिंक आहेत, या सगळ्या घटना ज्या आहेत त्या कुठेतरी इंटरलिंक आहेत आणि या सगळ्या घटना ज्या आहेत त्या एकमेकांना जोडलेल्या आहेत, याचे धागेदोरे जे आहेत ते कुठेतरी एकमेकांशी जोडले गेलेले आहेत। त्यामुळे CIDच्या तपास अधिकाऱ्यांनी ज्या पद्धतीने ही मांडणी केलेली आहे, स्कॉर्पिओ सीज केलेली आहे, इंटरलिंक सगळं आहे आणि विष्णू चाटे हा सुद्धा म्होरके असू शकतो, त्यामुळे त्याचीही चौकशी व्हावी असं सुद्धा गुजर त्यांच्या एकूण सगळ्या ज्या मांडणीमध्ये म्हटले होते। यावरती चाटेच्या वकिलांनी विष्णू चाटेच्या फोनवरचा कॉल सोडला तर बाकी कुठलाही पुरावा नाही आणि तेवढाच आरोप होत आहे असं म्हणून बचाव करण्याचा प्रयत्न केला। एकूणच आज कोठडी वाढवण्यासाठी सरकारी पक्षाने बाजू मांडली तर जामीन मिळावा यासाठी आरोपीचे वकील आक्रमक दिसून आले।
आली। अखेर चौघांना हत्येच्या आरोपामध्ये 18 जानेवारीपर्यंत तर विष्णू चाटेला खंडणीच्या गुन्ह्यामध्ये 10 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। आता पुढे नेमकं काय होतं? विशेषतः विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड यांची समोरासमोर चौकशी होते का आणि त्यातनं काही नवे धागेदोरे समोर येतात का? वाल्मिक कराड हा खंडणी सोबतच आता हत्येच्या गुन्ह्याच्या मध्ये सुद्धा अडकतो का? हे सगळंच बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। याची प्रत्येक बित्तम बातमी जी आहे ती आम्ही तुमच्या समोर आणणार आहोत। पण तोपर्यंत सकाळला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।